नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज आपण बनवतोय कुरकुरी भेंडी फ्राय। त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडीला व्यवस्थित धुवून मी लांब असे काप करून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी घेते अर्धा वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि हळद। त्यानंतर यामध्ये मी घालते गरम मसाला। त्यानंतर आपण यामध्ये घालूयात लाल तिखट आणि नंतर यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ। हे बघा, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। आधी आपण सुकच मिक्स करून घेऊया, याच्यामध्ये पाणी मिसळायचं नाहीये। नंतर जर आपल्याला गरज वाटली तर हलकं हलकं पाणी शिंपडायचं आहे, जास्त ओलं करायचं नाही। हे बघा, आता याच्यामध्ये मी थोडंसं हलकं हलकं पाणी शिंपडून याला मिक्स करून घेतलीये। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तर आपली भेंडी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये भेंडी सोडूया। हे बघा, अशा प्रकारे भेंडी टाकायची आहे आणि जास्ती नाही 2 मिनिटं आपण याला हाय फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत। अशा प्रकारे भेंडी बनवली मस्त कुरकुरीत होते आणि डाळ भाताबरोबर तर अजून मस्त लागते। नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, असं दोन्ही बाजूने आलटून पलटून शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता व्यवस्थित भेंडी फ्राय झालेली आहे, याला मी काढून घेतेय। हे बघा, मी पुन्हा एकदा यामध्ये दुसरी शीट टाकत आहे। व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। एकदम अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर अति उत्तम चविष्ट आहे। याला बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। जर रोज रोज सेम भेंडीची रेसिपी, भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा नक्की आवडेल। प्लीज नक्की ट्राय करून बघा। हे बघा, भेंडी व्यवस्थित आता दोन्ही बाजूने फ्राय झालेली आहे। आता हिला मी काढून घेते व्यवस्थित। बघा, मी काढून घेते। दिसायला सुद्धा मस्त दिसते एकदम। हे बघा, आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे आणि मी प्लेटिंग सुद्धा केलेली आहे। बघा, दिसायला पण एकदम साधं आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।